या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। नमस्कार नमस्कार नमस्कार। सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय। आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय। नमस्कार। मी राणा। काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटतंय। राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो। तर चला, हवा येऊ द्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं, दुपारनंतर येतो म्हटलं। आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं? ते भाऊ कदम आले नाहीत काय? भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल पत्रिके इथे। खरं तुम्ही कुशल पत्रिका जायचं ना? होत आहे सौर आहे। अरे दादा, सेल्फी घेतो, सेल्फी कशाला आता नको ती माझी पिठाची गिरण आहे, जरा एक सेल्फी घेतो की। तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? काय म्हणजे काय, तुम्ही अजून म्हणला नाही हो। काय मंडळी, मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम हसताय ना। ए लाडू, ये बाळा इकडे माझ्याकडे। नाही फारच भारी आहे तुमचा लाडू। ए लाडू, ये बाळा इकडे माझ्याकडे, माझ्याकडे बघू। ये ये ये। नाही शबान। घ्या घ्या फोटो हो घ्या। बापू, असं काहीतरी करायला पाहिजे की नाही? ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजून घ्यायला पाहिजे। गडी माणूस भुलतो तो बाई आणि बाटलीला। आता बाटलीचा डाव फिरच गेलाय, आपण बाईचा डाव टाकला तर? वहिनी, तुम्ही एक काम करा, गावासाठी काहीतरी चांगलं काम करा, म्हणजे समजा गाव तुमच्या बाजूने उभं राहील। असं काय करावं ज्यानं या मास्तरनीची संधी हवाच निघून जाईल? आपल्या शासनातर्फे एक नवीन उपक्रम राबवला जातोय, त्याविषयी आपण सगळ्यांना माहिती देऊया। नमस्कार मंजुळाबाई, हे आमचे परेश पाटील। माननीय परेश पाटील, यो जो माननीयपणा आहे ना, तो आधी माझ्या पायात ठेवायचा, तेव्हाच ही मंजुळा तयार होईल लावून। आता तरी वय म्हणा की। आज रातच्याला यायला लागते बघा। अगं रातच्याला स्वयंपाक करायचं का भासण्याला यायचं? नाही नाही, भाषण नाहीये, आम्ही मतदानाची माहिती सांगणार आहोत। तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातंय का नाही असं सांगणार एक मशीन आहे। त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। हा, आणि येताना नवऱ्याला बी घेऊन यायचं, चलाच म्हणायचं। आजचा कार्यक्रम विशेष आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे। कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया। बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा। अंजली, अंजली घरला चल। आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते। तुला काय पाहिजे सांग, आणून देतो, पण हातात एक दमडी मिळणार नाही तुला। सूरजला बी जमते आणि वहिनींनी लगेच ऐकलं, आपण बी जरा असंच कडक बोलायला पाहिजे। मी भाजी खाणार नाही। लाडू सुद्धा जी भाजी देऊ ती गप्पपणे खातो। तुम्ही कशाला नाटक करता? जेवा गपचूप। राणादा, बायको सांगाल तसं तुम्ही वागताय म्हणे। अजिबात नाही। कोण म्हणलं? आम्ही समजेनेच बघितले की काय रमेश त्या बघितलंय ना आपण। हा अंजली, अंजली घरला चल। आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते।
काय म्हणलं होतं मी? खरं की नाही? हा, खरं की नाही? बस लय झालं. लाडू म्हणत होता तेच खरे. आपण आपला दोषा सोडायचा नाही. नवरा आले की कोणच मनावर घेत नाही. तेव्हा जरा कॉलर टाईट ठेवलीच पाहिजे. राणा, कोण आहेस तू? राणा आहेस राणा. राणाचा बाणा तर दावलच पाहिजे. काय झालं? लावणी बघून आल्यापासून तुमच्यात फारच बदल झालेला दिसतोय. मी चक्क मिशी वगैरे पेरताय. बाजूला वा. बाजूला वा. कुठे निघालो? झोपायला. मग बाहेर कुठे चाललाय? मला नाही झोपायचं इकडं. ठीक आहे, जा मग तुम्ही. नाही पण आज लाडू खेळून खेळून खूप दमला आणि त्यात मित्राचा वाढदिवस, मग लवकर झोपून गेला. मग मला वाटलं होतं की 4 प्रेमाचे शब्द बोलता येतील एकमेकांशी. पण ठीक आहे, काही हरकत नाही, जा तुम्ही. नाही म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल तर थांबतो मी. अहो कशाला? जा तुम्ही. म्हणजे जाणाऱ्याला अडवू नये असं म्हणतात. आणि अहो तुम्ही कशाला माझ्यासाठी तुमचा ठरलेला निर्णय बदलताय? बाय बाय. मी माझा निर्णय कशाला बदलू? जातो. दुपारपासून तुम्ही असेच अस्वस्थ. मगाशी मला मस्करी वाटली, पण आता झोपायचं सोडून तुम्ही इथे. तुमचा उलटा प्रचार सुरू झालाय. म्हणजे तुम्ही तुमचंच खरं करताय. नवऱ्याला बेड्यात अडकवलायसा. ते मी फक्त तुमचंच ऐकतोय. साधं बायकोला आरतुर बी करता येत नाही. असं लय काय काय अहो असतात. अंजलीबाई आहेत की नाही, माझा एक बी शब्द खाली पडू देत नाहीत. होय, मी सांगाल ते ऐकतात त्या. आज स्वयंपाकाला काय करू? काय करूया? तुम्ही सांगाल तसं. तुमचा शब्द प्रमाण. ईशा, विक्रांत कधी येत आहे? ते फोन नाही उचलत आहेत. मला या कंपनीतला तुझा होल्ड कमी होता का? आय विल टेक केअर ऑफ दॅट. आय प्रॉमिस यू. आय एम शुअर तू करशील. काय रे, हात हलवत आलास तू? धन्यवाद. काका खान किल्ल्यात नाही. किल्ल्यात नाही? मग याला कुठं? नाही गावला काकर खान. आम्ही गडाचा दरवाजा फोडून घुसलो. किल्ल्याचा कोपरा ढुंडाळला, पण नाही गावला. मामासाहेब माफी करा, एवढं करून भी तो नाही गावला. आओ जल्दी करो आ जाओ. माधवा, काय गे? माधवाच्या नावाचं कसलं जप चालायलं? माधव काय दिसलो काय? असं खोलीत. अगो खोलीत नाही हा. त्याचा काय खरा नाही. म्हणजे काल म्हणा होतो मरूचा असा जगूचा नाही. कुठे अथर्वा? का? या भयाडामुळे
काय अगं गुरु का त्याला बोलला माहित आहे? त्याला म्हणे मी म्हणे तुला टॅब विकत घेऊन देणार होतो पण तू आईच घेऊन देत नाहीये म्हणे. झालं चिडला गेला नानींकडे रुसून बसलाय तिथे. पा हे असं बोलायची गरज होती का यांना? तू मला पैसे देणार होता फ्रेंड्सना पार्टी देण्यासाठी, त्याचं काय झालं रे? काय आता परत कुठून पार्टीशन आहे? कसली पार्टी? काय बोलतेस परत? असं काय करतोस यार गॅरी? मी तुला सांगितलं होतं मला माझ्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची. शनाया असं काय करतेस यार? काल तू अचानक मोबाईल घेतलास, मला अथर्वला सुद्धा एक छोटं गिफ्ट द्यावं लागलं. तू घे वेळ आणि मग पैसे जमले की मला सांग, मगच मी येईन. ओके बा. संतांच्या शब्दाला नाद असतो, संतांच्या शब्दाला स्वाद असतो, संतांच्या शब्दाला सुगंध असतो. काही शब्द उदात्त उच्चारले जातात, काही शब्द अनुदात उच्चारले जातात. महाराज म्हणतात, तुका म्हणे शब्दाची आमोच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू जन धन लोका. आमच्या जीवनामध्ये शब्दासारखा मोठा शस्त्र आणि साठा दुसरा कुठलाच नाही. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, हरी करावा परमार्थ हरणीसी हरणीसी. आज माझे मायबाप, मी महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी फिरलो तर घरामध्ये आनंदानं झोपी जातात, आनंदानं झोपी जातात. त्याचं कारण आहे का माझा पोरगा आयुष्यात वाया जाणार नाही, हीच माझी संपत्ती आहे. तुम्हाला वाटते की नाही?